लेट्स रोल. वाजले आहेत 10:25. येस, बऱ्याच दिवसांनी असं वाटतं वर्ष झाले, वर्षानंतर निघालो आहे. गाडीची थोडीशी कामं होती, पर्सनल थोडीशी कामं होती, त्यामुळे बऱ्याच गोष्टी राहिलेल्या त्या सगळ्या कंप्लीट करायच्या होत्या. व्हॉट एव्हर. तर बघूयात. आज तसा काही प्लॅन नाही आहे, अचानक सगळं ठरलेलं आहे आणि अचानक आपण निघालेलो आहे. सगळ्यात पहिली गोष्ट ती करायची म्हणजे माझं वॉच चार्जिंगला लावायचं आहे, कारण वॉचची बॅटरी नाही आहे, अगदी 5-6% आहे. आय थिंक 3-4 महिने झाले मी गाडी नाही चालवली प्रॉपर अशी, म्हणजे समथिंग 100-200 किलोमीटर. ओ माय, व्हॉट हॅपन टू हर? शी इज नॉट इवन वर्किंग. माय लेट मी ट्राय. काय ग राणी, काय झालं? हो, गुड बॉय. हां, असं होतं की जेव्हा गाडी आपण खूप दिवस चालवत नाही तेव्हा, सो गाडी ॲटलिस्ट आठवड्यातनं एकदा तरी गरम करावी आणि ठेवून द्यावी. थोडीशी गरम होतात, तोपर्यंत आपण वाट बघूयात. ओके, गाडी अजून गरम होतेच आहे. वाजले आहेत किती? तर वाजले आहेत 10:29. ह्याची पण बॅटरी थोडीशी कमी आहे. मी असाच निघालो आहे, काही तयारी नाही आहे, काहीच तयारी नाही आहे. सेटअप पण थोडासा वेगळा आहे, काय माउंट वगैरे लावला नाही आहे मी. आपलं निघालो आहे. इथे माझा वॉच चार्जिंगला आहे, कारण तो ऑलमोस्ट डेट झालेला. ठीक आहे, चलो निकलते हे. मागे जा, मागे जा, मागे जा, मागे जा, मागे जा. ओके, गेअर टाकला आहे. गणपती बाप्पा मोरया, शिवाय तर आहेतच. चला. हो, आवाज आला काय झाला? इकडनं इथपर्यंत दम लागायला एवढी अवस्था, एवढी फिटनेस आहे माझ्याकडे सध्या. हां, बरं वाटलं. कोणतं तरी एक ट्रिप मला रिसेट करायचं आहे. एव्हरीथिंग इज पॅक. वॉलेट घेतलं आहे, फोन घेतला आहे, ऑल गुड. लेट्स रोल गाईज. बदलापुरात ट्रॅफिक आहे. आत्ता आपण आहोत बदलापूर वेस्ट जवळ आणि मुळगावच्या रोडला चाललेलो आहोत. नको रे बाबा, लय घाण गाडी चालवतो इकडे, म्हणजे जास्तीच घाण. 1 लेन आहे आणि त्याच्यामध्ये ओव्हरटेक. वाह, क्या बात आहे. डझंट मॅटर. बघूत. माझा आता विचार चालू आहे मुरबाड साईडला जायचा. तो एक मुरबाडवरनं आतमध्ये येतो म्हसा करून, तसा एक गोल सर्किट तरी करावा. जास्ती नसेल, एक 100 किलोमीटर असायला पाहिजे. बघूत, म्हणजे रस्ते माहिती आहेत, सो गुगल मॅपची तशी अजून तरी गरज नाही. लेट्स सी. आता कुठे गाडी नेते तिकडे जाऊयात. कोणता तरी रॉंग टर्न घ्यावा आणि नवीन रस्ता शोधावा, हाही विचार आहे मनामध्ये. कन्फ्युज्ड. रस्त्याची कामं एव्हरीवेअर. जिकडे जातो आहे तिथे रस्त्याची कामं आहेत. आयदर ती मेट्रो असते, नाही तर मग इलेक्शन असतं. मग नाही, एवढा छान रस्ता होता. मी म्हणजे वर्ष झाले असतील या रस्त्याला येऊन, बट गरज नव्हती. आता बघा, काकून इकडनं जायचं म्हटल्यावरती मला खालनं जायचं. अरे बाबू, शिट. रस्ता पूर्ण म्हणजे बाईकच जाऊ शकते एवढाच रस्ता आहे. नाईस. आणि मला पण सुचलं की इकडनंच जावं. किती ते जाऊ दे. ठीक आहे, आता विचार तर आहे मुरबाड रोडला जायचा, तर मुरबाड रोडला जाऊयात आणि पुढे बघूयात. मला एक कॉल अटेंड करायचा आहे, महत्त्वाचा आहे. पण त्यांना मी सांगितलं मी गाडीवरती आहे, तर 1 तासात करेल. मला वाटत नाही असा रस्ता असेल तर मी 1 तासात मेन हायवेपर्यंत पोचेल. चहाच्या ब्रेकसाठी थांबू, तेव्हा कॉल करून घेऊयात. आणि आता वाजले आहेत, हे तर गणलं आहे. ओके, जस्ट एक डोक्यामध्ये थॉट आला की K2K नंतर व्हिडिओज का नाही आल्यात, असं मला बऱ्याच मित्रांनी विचारलं. किंवा K2Kचा तुझा एक्सपिरियन्स कसा झाला, तुझं प्रिपरेशन कसं झालं, त्याच्यावरती तू व्हिडिओ बनव, असं मला सांगितलं गेलं, विचारलं गेलं. तर K2K नंतर
काय झालं तर पहिले तर ऑफिस जॉईन करायचं होतं. माझं बजेट अख्खं कुलमडलेलं. सो मी जवळजवळ 2 हफ्ता आधीच 1 का 2 हफ्ता मी आधीच ऑफिस जॉईन केलं. म्हटलं तेवढे निघतील बाबा. सो ते होतं. बजेटचा झोल झालेला. थोडेसे फॅमिली इश्यूज, पर्सनल इश्यूज, ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या. त्यामुळे पहिले 2 महिने तर आय वॉज लाईक घरातच काहीच करत नव्हतं मी. जॉब आणि जॉब एवढंच होतं. व्हिडिओज एडिट होत होत्या मध्ये काइंड ऑफ. एक व्हिडिओ बनवले, एक रील का व्हिडिओ जे काही म्हणतात त्याला, 1.5 मिनटाचं ते आहे, ते बनवलं आहे. बट त्याचं पोस्ट एडिटिंग बाकी आहे. म्हणजे मी त्याच्या मागे असं थोडंसं कलरफुल काहीतरी करायचं आहे. म्हणजे विचार चालू आहे, पेक्षा ते अर्धं झालं आहे, अर्धं बाकी आहे. तर तो व्हिडिओ आहे, त्याला बराच वेळ लागतो आहे. कारण की जेवढ्या K2Kच्या व्हिडिओ आहेत त्यांना मी असं फास्ट फॉरवर्ड करून असं अटॅच वगैरे केलं आहे, असं काय केलं आहे, प्रयोग चालू आहेत बेसिकली. सो तो व्हिडिओ आहे. त्यानंतर नाही, ॲक्च्युली तोच व्हिडिओ आहे. फॅमिलीसोबत मी फिरत होतो, बट तो प्रायव्हेट टाईम आहे. सो तो व्हिडिओच नाही आहे. ते फोटोज आहेत सगळे. त्याच्यातले काही फोटो म्हणजे निसर्गाचे फोटो मी कदाचित टाकेल. वा, मस्त नाही, छान. म्हणजे माझ्या चष्म्याला तरी छान दिसतं आहे. आता मला माहीत नाही की अरे इथे चहा मारू आहेत का. काकांनी गरम गरम वडे पण काढलेले असतात. चालेल, पुढे थांबूयात आपण, जाऊ देत. आपण आलेलो आहोत मुरबाड सिटीमध्ये. आत्ता जस्ट आपण सोडलं मुरबाडचं बस स्टेशन. इकडनं आपला मसाला रोड आहे आय थिंक तरी. येस, हो, मी ते थांबलेलो. येस, हो राजा, जागा असेल तर देईल ना, कशाला कोकळतोय. तर मगाशी मला असा एक बोर्ड दिसला ज्यावरती शिवनेरी दिसलेलं. अगदी गड नाही तरी बेसला तरी जाऊ शकतो आपण. सो लेट्स ट्राय. आता वाजलेत किती माहीत नाही, पण प्रयत्न करायचा हाय. सो लेट्स ट्राय. कसली एक घाणगाडी झालं तर राव इकडे. जाऊनही देत नाही. म्हणजे कितीही सिग्नल द्या, काही करा. कोणती रे बाबा तू गाडी? पशलर आहे का? पशलर नाही, R15 RR 310. कसल्या पिशा वगैरे पडल्यात व बाजूला. पूर्ण असं कचरपट्टी केली आहे. एवढंच भारी वातावरण आहे. म्हणजे माझ्या चष्म्याला ते तसंच दिसतं. एकदम असं कॉन्ट्रास्ट खूप आहे, ग्रीनरी खूप आहे. अशी माहीत नाही ह्याला कसं दिसतंय, त्यामुळे एडिट करावं लागेल. बरं, धोक्याचे वळण सांगितलेलं एकदम भारी आहे. भारी एरिया आहे, भारी. ओके 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 ओके. माती प्लस खडबडीत रस्ता, इट्स अपघाती. हो ब्रो, आय एम इन द सेंटर अँड यू आर टेकिंग अ टर्न फ्रॉम माय राईट ब्रो. चबराहट. कसं काय ना, भीती वाटत नाही ओव्हरटेक करताना. अगदी हॉर्न बिन न देता ते पण. म्हणजे मी काय कंटिन्युअस मागेच बघत राहायचं का? वॉट एव्हर. 2 मिनटासाठी मी यू टर्न घेतला आहे. मी जे बघितलं तेच बघितलं का ते कन्फर्म करायला. येस 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 येस. सो आय वॉज राईट. यांचं एका दिवसाचं देशप्रेम कसं ते दाखवतो. बाबा, अगदी चुकीच्या ठिकाणावरती मी उभा. ठीक आहे, हा आहे आपला नॅशनल फ्लॅग. दिसला का? दिसतोय. आणि यांचं 2 दिवसाचं देशप्रेम समजत नाही, रिस्पेक्ट नाही तर भाई नका लावत जाऊ. वाजले आहेत 12:34 आणि आपण अशा जागे थांबलेलो आहोत. दादा इथे छान झोपलेत. चहाची तलफ लागलेली आणि एकदम मोक्याच्या जागेवरती काकांची टपरी आहे. म्हणजे घाट नुकताच चालू झाला आहे आणि छान छान लोकेशन आहे.
ती जी पालवी अशी फुटली आहे ती एकदम गोड दिसते, मस्तच. पेटपूजा इज डन. काका इथे झाडांना पाणी घालतायत आणि आपण आता निघालेलो आहोत. आणखी एक थोडे वेळ म्हणजेच 2 वाजेपर्यंत आपण गाडी चालवणार आहोत समोर, आणि नंतर आपला घ्यायचा आहे परतीचा रस्ता. समहाऊ इंजिन इंडिकेटर आलेलं आहे. कदाचित माझी लाईट्स, पण त्याचा काय संबंध? इंजिनचा आणि बॅटरीचा काय संबंध? बॅटरी इंडिकेटर आला पाहिजे होता. गॉड नोज व्हॉट शी वॉन्ट. देवा आशीर्वाद. शनिवार आहे. जय हनुमान. आपला मिनी लडाख आला. मिनी लडाख. येस, लास्ट टाइम मी इथपर्यंत चाललेलो. आठवते, छान आठवते. आता आपण थोडासा पुढचा पल्ला गाठूयात. थोडंसं पुढे जाऊयात. ब्लू 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 पाणी दिसते का? ब्लू 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 पाणी, दिले पाणी पाणी. आपण हरिश्चंद्राला गेलो होतो, इकडनंच गेलेलो. आता त्या रस्त्याचं नाव नाही आठवत आहे, बट इकडनं 2.5 ते 3 तास लागतात हरिश्चंद्रगडावरती जायला. सगळ्यात सोपा मार्ग आहे. त्याचे धरण आहे, त्या धरणाला लागून सरळ 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 जायचं. एक गाव लागतं. गावामध्ये गेलं की आपल्याला एक गावकरी घ्यायचा आहे आणि मग हरिश्चंद्रावरती जायचं आहे, कारण की बराच लेंदी रस्ता आहे आणि चकवे खूप सारे आहेत. म्हणजे आम्ही आमच्या फुकटचा कॉन्फिडन्स दाखवत रस्ता माहिती आहे मला असं करत गेलो आणि रस्ता चुकलेलो. ओके, समाव माझा फोन सारखा डिस्कनेक्ट होतो आहे. व्हॉट एव्हर दॅट इज. आणखी थोडंसं पुढे जाऊयात. वाजले आहेत 1:28. 30 मिनिट्स आहेत. वाव ब्रो, डोंट डू दॅट. गुरखा बघत होतो मी आणि हा साईडने गेला. गुरखाच आहे ना? नाही बाई, फोर्स आहे. मला लांब गोरखा वाटली. हा इनोवाला कोणाला तरी घेऊन जाणार. लय घाण गाडी चालवतो. काकांना अख्खी दाबली. काका बघा कशी गाडी चालवतो. हा समजत नाही याला. अशी आतमध्ये घातली तिने ना, काय बोलणार. नॉनसेन्स. कुठे आहोत माहीत नाही. इकडे बोर्ड लिहायला नाशिक, ह्या साईडला काहीतरी 120-130 किलोमीटर. नगर आणि पुणे हे पण काहीतरी त्याच रेंजमध्ये आहेत. एकदा जायचं आहे नगरचा रोडने पुढे 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 पुढे. बघूयात तरी की काय कुठे निघतो. एकदा ते विदर्भ ते पण कवर करायचे. बऱ्याच इच्छा आहेत, बऱ्याच काही काही गोष्टी करायच्यात. होतील 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 होतील. बेबी थार बेबी थार. जुन्नर नगर समोर. जुन्नर राईटला. लेण्याद्री ओझर 27 किलोमीटर. पुणे जुन्नर. ओके, मला कुठे जायचं आहे? आपल्या नगरला वगैरे नाही जायचं. आपण बघूयात. श्री ब्ला ब्लू इकडे. अच्छा ठीक आहे, थोडंसं मॅप लावून बघूयात. हा बोर्ड दिसला नव्हता. किल्ले शिवनेरी 16 किलोमीटर, भीमाशंकर 90, ओझर 26, लेण्याद्री 16. आणि ह्या साईडला हडसर आहे. हडसर फोर्ट राईट साईडला. ठीक आहे, शिवनेरीला जाऊ की नाही जाऊ हा क्वेश्चन आहेच. म्हणजे वरती जाऊ की नाही, बेसपर्यंत तरी चाललो आहोतच. इकडनं कधी 16 का 20 किलोमीटर आणि वाजले आहेत 1:40. नाईस. वा, हे मस्त दिसतं ना. वाईट वाईट काय आहे काय माहिती, काय असतं. कसलं तरी शेत असावं. म्हणजे बऱ्याच ठिकाणी म्हणजे शेतीच केली असेल. रस्ता छान आहे. बघूयात, जाऊयात. असं काय नाही 2-2 मी जाईल.
मला जायचं आहे पण जाणार. हो स्पीड ब्रेकर कमिंग कमिंग, स्पीड ब्रेकर कमिंग कमिंग. अगदी वळणावळणांचा रोड आहे. स्पीड आपण 20, 30, 40च्या पुढे जाऊ नाही शकत कारण शार्प टर्न आहेत. रात्री बाबा कशी गाडी चालत असेल लोक इकडे. केवढा शार्प आहे. त्या साईडला सेंटरला जाऊ पण शकत नाही. जबराहट. मला अजिबात आठवत नाही हा रस्ता. मी आलो आहे शिवनेरीला एकदा, पण हे असं रस्ता तर अजिबात नाही आठवते. व अभी क्या खडे रहो. श्री गणेश खिंड बाप्पा मोर्या. छान. इनामदार क्रेन. वाव मस्तच. पहाटे पहाटे काय छान वाटेल ना इकडे. जबराहट. बरं आपला सरळ जायचं आहे. somehow this thing is not working. I think so. लेण्याद्री 6 ओझर 13 on my left. ओके. फोन चार्जिंग होते की नाही चेक करायचं होतं. तर फोन चार्जिंग होत नाही आहे. सो दॅट मीन्स आयदर हे खराब झालं आहे नाही तर काहीतरी खराब झालं आहे. लफडे लफडे लफडे. 4 लाख खर्चात खर्च आहे रे. दिसतंय का टकमक टोक दिसतंय का राईट साईडला. दिसतंय टकमक टोक दिसतंय. बरेच बिल्डिंग वगैरे झालं रे इथे. वाह. माझं तो तिथे शिवनेरी किल्ला आहे. 2 किलोमीटर 1-2 किलोमीटर आहे त्या साईडला स्ट्रेट. पण नाही जात आहोत. परत काहीतरी येऊ. आता यू टर्न घेऊन घरी जायचं आहे. रिझन इज थोडंसं काम आलं आहे आणि तसं लेटहीच होणार आहे. म्हणजे आय एम नॉट प्रिपेअर्ड. बेसिकली फोन इज ऑल्सो डेड. दोन्ही फोन इज ऑलमोस्ट डेड. सो कांट टेक रिस्क. आणि रात्री गाडी चालवायला माझी फाटते. विषय सिम्पल आहे. लालपरी जाऊ का. ठीक आहे. इकडनं घेतला मी यू टर्न. महाराज येणार. मी येणार परत येणार. खरंच येणार. इकडनं कल्याण आहे 101 किलोमीटर आणि वळणावळणांचा रस्ता परत लागला आहे. काय निसर्ग आहे ना भारी दिसतं ना या साईडला. एकदम शार्प टर्न. एकदम शार्प. गाडी पूर्ण अशी लीन करून चालवावी लागते. बोटिंग. स्वस्तिक बोटिंग. बरं इथे बिबट्या वगैरे दिसतात. म्हणजे हमखास दिसतात. शिवनेरी फोर्ट बराच वेळा बिबट्या स्पॉट झाला म्हणून बंद असतो. छान. टर्न बघ काय भारी आहे. $2.50 आणि समोर आहे सहलीची गाडी. मला पण आठवतंय अशा सहलीच्या गाडींवर तिच्या पाट्या लावलेल्या. शैक्षणिक सहल. बापरे. लोणी बीड 12-1-24. बरेच लांबून आलेत गाडी. आहे
अच्छा, सहल कसली पण शैक्षणिक? विथ शैक्षणिक तर सगळे अडल्ट आहेत. नॉट शुअर काय सीन छे. थांबणार होतो म्हणजे गाडी थांबवलेली पण नंतर म्हटलं ज्यांच्याकडे पहिले मॅगी खाल्लेली त्यांच्याकडे परत एकदा मॅगी खाऊयात. जाम गर्दी होती आणि धूळ पण होती तिकडे, सो जाऊ देत. बाप्पा मोर्या, जेणमान, फोटोग्राफर इन काय म्हणतात, इन बिटवीन द रोड्स. बरं, मी कदाचित शिवनेरीबद्दल सांगितलं नाही तर लेट मी टेल यू जेवढं मला माहिती आहे. बंडर ऐसे क्यों कर रहे हो बी इन बिटवीन. ठीक आहे, तर शिवनेरी हा खूप प्राचीन फोर्ट आहे, खूप म्हणजे खूप. जेव्हा कोणता राजा रे तो, जेव्हा